आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, आपल्या उपदेशाच्या माध्यमातून राज्यामध्ये सातत्याने चर्चेत असलेले कीर्तनकार इंदोरीकर महाराज सध्या टीकेचे धनी बनतात। त्यांच्यावर जोरदार टीका होते। याला कारण ठरलंय त्यांच्या लेकीच्या साखरपुड्याचं। कारण जेव्हा ते कीर्तनातून समाजाला संदेश देतात तेव्हा साधेपणाने लग्न करा, साधेपणाने घरातले सोहळे करा असं सांगत असतात। पण त्यांच्याच मुलीच्या सोहळ्यामध्ये, साखरपुड्याच्या सोहळ्यामध्ये वारेमाप खर्च झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। याच्या क्लिप्स सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या आणि इंदोरीकर महाराजांवरती टीका सुरू झाली आहे। इंदोरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप या बांधकाम व्यावसायिकासोबत संपन्न झाला। अगदी राजेशाही थाटात पार पडलेला हा साखरपुडा सोशल मीडियात व्हायरल होतोय। विनोदी शैलीमध्ये कीर्तन सादर करून समाज प्रबोधन करणं हे इंदोरीकर महाराजांचं वैशिष्ट्य आहे। विविध विषयांवरती भाष्य करून ते लोकांना विचार करण्यास प्रवृत्तही करतात। मात्र साखरपुड्याच्या वेळेला त्यांनी त्यांच्या लेकीची आणि जावयाची रथातनं काढलेली मिरवणूक सध्या चर्चेत आहे। बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आली की इंदोरीकर महाराज अख्खे कंबर बांधून लोकांना सांगतात की लग्न साधे करा, लग्न साधे करा, लग्न साधे करा। आणि त्यांनी एवढा मोठ्यापणे जाऊन का केला? हा तुम्हाला दाखवण्यासाठी केलं की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आहे। आपण सगळं बघायचं जेवण महाराष्ट्रीयन, आपण 96 खानदान आहोत। चायनीज बिनीज आपल्याकडे चालणार। आणि